गुरु संचारेश्वर महाराज की जय। पितृपक्ष हाडपक्ष विदर्भामध्ये म्हटलं जातं। हा सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर, विदेशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दिवसांमध्ये ते आपल्या पितरांचं स्मरण करत असतात आणि संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या वेळी आणि भारतामधल्या बऱ्याच अंशी याच 15 दिवसामध्ये पितरांचं स्मरण करण्याचा हा काळ आहे। या काळामध्ये दिवंगत जे आपले पित्र आहेत त्यांच्यासाठी जे काही आपण श्रद्धेनं करतो त्याला श्राद्ध असं सांगितलेलं आहे। त्यामध्ये प्रमुख पिंडदान हा भाग सांगितलेला आहे। भारतामध्ये काही क्षेत्र असे आहेत की त्या क्षेत्रामध्ये पिंडदान केल्यानंतर आपल्या पूर्वजांना ज्या अपेक्षित गोष्टी असतात त्या लवकर मिळतात। अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तयता मोक्षदायिका या 7 ठिकाणी मुख्य आहे आणि याबरोबर आणखीन मातृगया वगैरे अशीही काही ठिकाणं आहेत। त्र्यंबकेश्वरसारखं महाराष्ट्रातलं एक पवित्र ठिकाण आहे की तिथे नारायण नागबलीसारखे विधी केले जातात। ह्या पितरांसाठी दरवर्षी हा 15 दिवसाचा काळ दिलेला आहे, कारण आपलं कर्तव्य आहे की ज्यांच्यामुळे आपण या पृथ्वीतलावरती उपलब्ध झालोत, जन्माला आलोत, त्यांचं स्मरण पूजन करणे आणि त्यांच्यासाठी शक्य तेवढं, जमेल तेवढं आपण काहीतरी करणे। तसं वर्षातून 3 वेळेला या पितरांचं स्मरण करायला सांगितलेलं आहे। एक म्हणजे श्राद्ध पुण्यतिथीच्या दिवशी, दुसरं या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आणि तिसरं अक्षय तृतीयेला। ज्यांना आईवडील दोन्हीही नाहीत त्यांच्यासाठी आईचं सुद्धा एक पुण्यतिथीचा काळ आहे, त्यांच्यासाठी हे 4 वेळेला होईल। असं वर्षातून 4 वेळेला प्रत्येकाने कमीत कमी करायलाच पाहिजे। शास्त्र असं सांगतं या 15 दिवसामध्ये नित्य तुम्ही पितरांसाठी श्राद्ध करा, पिंडदान करा। ज्या वेळेला हे शक्य होतं ते ठीक आहे, पण आज 15 दिवस रोज करणं शक्य नाही। कसं बसं एक दिवस करण्यासाठी सुद्धा आपला आटापिटा होत आहे, पण ते तरी आपण श्रद्धेनं व्यवस्थित करावं की जेणेकरून पितरांचा लाभ आपल्याला होतो। मग त्यामुळे काय होतं, वंश वाढतो, घरामध्ये अत्याचार, दुराचार या गोष्टी होत नाहीत, रक्तासंबंधीचे आजार पितरांच्या दोषामुळे सांगितलेले आहेत ते होत नाहीत। याबरोबर पितरांचे आशीर्वाद असतील तर घर होणे, संतती होणे, हे जे महत्त्वाचे मुद्दे आपल्या जीवनातले आहेत हे सार्थकी लागण्यासाठी पितरांचे आशीर्वाद अत्यंत आवश्यक असतात। विवाहासारख्या समस्या सोडवण्यामध्ये सुद्धा पितरांचे आशीर्वाद आपल्याला महत्त्वाचे आहेत। ह्या गोष्टी तर आपल्याला पिंडदानामुळे लाभणार आहेत, पण यापेक्षाही आपलं कर्तव्य आहे की त्यांच्यामुळे आपण उपलब्ध झालो म्हणून आपलं कर्तव्य हे आपल्याला करायचं आहे। बाकीचे फायदे मी सांगितल्यासारखे तर होतीलच, पण ते फायद्याकडे लक्ष न देता आपण पूर्वजांसाठी की ज्यांच्यामुळे मला हा जन्म प्राप्त झालेला आहे आणि या जन्मामध्ये मी काहीतरी चांगलं करू शकतो हा भाव मनामध्ये ठेवून श्रद्धेनं त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी करायचं असतं। म्हणून हा श्राद्धाचा वेळ आपल्याला दिलेला आहे। हे कर्तव्यासाठी पित्र आहेत। आपण वडिलांची तिथी माहिती करून घ्यायची आहे आणि तिथीनुसार श्राद्ध पित्र करावेत हे सर्वांनी लक्षात ठेवा। आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथीला फार महत्त्व आहे। चंद्रतिथी आपण पाहतो, या चंद्रतिथीप्रमाणे प्रत्येक सण, पितरांच्या सगळ्या तिथी, याबरोबर आपले सगळे होणारे सण वार, ह्या सगळ्या गोष्टी आपण मुहूर्त या तिथीनुसार पाहत असतो। तारखेनुसार, दिनांकानुसार, इंग्रजी दिनांकानुसार कुठलेही पित्र वगैरे करू नयेत। याबरोबर
पितरांसाठी आपण चांगले कर्म करायला सांगितलेलं आहे, की जसं छत्री दान देणे, उपवाहन म्हणजे चप्पल जोडा वगैरे दान देणे, अंथरूण पांघरून दान देणे, अन्नदान करणे, या अशा दान वस्तू देण्यासाठी अनेक आहेत आणखी की त्या सांगितलेल्या आहेत, जे आपल्याला जे उपयोगी आहेत अशा वस्तू काही आपण दान करू शकता. ज्या दिवशी आपल्या इथे श्राद्ध आहे त्या दिवशी पवित्र सोवळ्यात शुद्ध असं सगळं सात्विक गोष्टी करायच्या आहेत. कांदा लसण आवर्जून वर्ज्य करायचं आहे पित्रासाठी. लक्षात घ्या, ज्या दिवशी आपल्या घरी पित्र आहेत त्या दिवशी कुत्र्याने आपले पित्राचे श्राद्ध वगैरे पाहू नयेत. जर त्यांनी पाहिले तर ते निष्फळ होतात, त्याचं काही पुण्य मिळत नाही. म्हणून आपल्या घरी जर कुत्रा असेल तर तो त्या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेरून बांधावा, हे लक्षात घ्या. घरामध्ये कुत्र्यांनी फिरू नये. याबरोबर पितरांसाठी आपले गोते किंवा ब्राह्मण आपण जेवायला बोलवतो हे आवर्जून बोलवावे. आजकाल त्याऐवजी अनाथाश्रम वृद्धाश्रम येथे देण्यासाठी सांगितलं जातं. हे चुकीचं आहे असं नाही, पण हे सोडून ते करणं चुकीचं आहे. अवश्य तुम्ही तिथे यापेक्षा कैक पटीने दान द्या, पण विधी सोडून ते दान करणं म्हणजे विधी पूर्ण झाला असं नाही. म्हणजे एखाद्याकडनं पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याला द्यायचे असं नाही. तर ज्याच्याकडनं घेतले त्यालाच आपल्याला पैसे द्यावे लागतात. हा व्यवहार आपल्याला कळतो. तसाच हा व्यवहार आहे की पितरांसाठी सुद्धा पितरांचे कर्म सोडून अनाथाश्रमात दान देणे, वृद्धाश्रमात दान देणे, गरजूंना दान देणे, ह्या गोष्टी करू नका असं आपलं शास्त्र कधीच सांगत नाही. पण त्याचा आपण गैरसमजुतीने वापर करणे याला विरोध आहे. हे करून ते करावं असं मी सांगतो आहे. त्यावर आपली इच्छा. याबरोबर पितृपक्षामध्ये रोज 15 दिवस जेवढे आपले स्वर्गवासी झालेले आहेत, वडील आजोबा पंजोबा, आई आजी पणजी आणि आपले आजोळकडले आजोबा आजी पंजोबा पणजी आणि खापड पंजोबा खापड पणजी, अशा 3 पिढ्यांचा उच्चार करून त्यांची नावं माहीत असतील तर नावं घेऊन रोज दक्षिणेकडे पाहून नमस्कारही करावा. शक्य असेल तर रोज तर्पण करावं. त्याहून चांगलं अजून करण्याची इच्छा असेल तर 15 दिवस रोज पितृपण करावे, श्राद्ध करावेत. अशा प्रकारे हा 15 दिवसाचा काळ आहे. पितृपक्षामध्ये आजकाल फोटोची पूजा केली जात आहे. ती करा अवश्य, आपलं श्रद्धेचं स्थान आहे. पण फक्त फोटोची पूजा करणं हे अलीकडल्या काळामध्ये काही वर्षांमध्ये हे पुढं आलेलं आहे. हे शास्त्राला धरून नाही आहे. फोटोची पूजा करून आपण जे काही पूर्वजात आपल्या घरी परंपरा आहेत, पिढी आहे, तीही पाळायची आहे. पण ती सोडून फोटोची फक्त पूजा करणं हेही शास्त्र मान्य नाही आहे. याबरोबर आपल्या घरामध्ये जर आपल्या वडिलांना पितृ करता येत नसतील तर मुलाने पुढेही होऊन हे पितृकर्म वडिलांकडनं करून घ्यावेत. किंवा तुमच्या घरी येणारे कोणी ब्राह्मण वगैरे असतील तर त्यांना विचारून ते कसं सोयीचं करता येईल हे पाहावं. पण वडिलांना जमत नाही आहे म्हणून करायचे नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. आजकाल सवळ्याचा सुद्धा प्रश्न बराच मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. पाणी कुठलं घ्यावं, काय करावं. शक्य थोडासा त्रास घेऊन जर आपण शक्य तेवढ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टी याही काळात सहज शक्य होतात, अगदी पुण्या मुंबईमध्ये सुद्धा. त्यामुळे हा सवळ्याचा प्रश्नही आपला, पण शारीरिक कष्ट घेण्याची थोडीशी तयारी ठेवावी लागेल. याबरोबर स्वयंपाकाचाही प्रश्न आहे की स्वयंपाकवाली मिळत नाही आहे, असं होत नाही आहे, याही गोष्टी होतात. किंवा कधी ब्राह्मण मिळत नाही आहेत. मग त्याऐवजी आपल्याला सगळ्यांनाच बोलवावं असं नाही की जेवढा आवश्यक पितरांसाठी आहे तेवढा स्वयंपाक तरी घरी करावा. कॅटरिंगचा स्वयंपाक मुळीच पितरांना देऊ नका, नैवेद्याला देऊ नका. याबरोबर जे ब्राह्मण वगैरे जर मिळत नसतील तर आजूबाजूला कुठे ब्राह्मण असतील तर त्यांना शिधा नेऊन द्या, किंवा कुठलं मंदिर असेल तर तिथे शिधा नेऊन द्यावा. हा असे पर्याय त्यामधनं करता येतील. पण पूर्ण चक्क सोडून देणं हा त्याचा पर्याय नाही आहे. आपलं आद्य कर्तव्य आपण विसरता कामा नये. म्हणून हा पितृपक्ष आपल्या सर्वांच्यासाठी
फार महत्त्वाचा आहे. वर्षभरामध्ये देवाला जेवढे दिवस दिले नाहीत तेवढे शास्त्राने आपल्या पितरांसाठी दिलेले आहेत. म्हणून आपण जाणून बुजून मुद्दामहून हे कर्म करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या स्वतःला एक समाधान लाभेल, आपले विचार सत्विचार होतील आणि आपल्याकडनं व्यवस्थित सगळे कार्य आपल्यासाठी, समाजासाठी, देशासाठी नक्की चांगले होतील. म्हणून पितृकर्म सर्वांनी आवर्जून करावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.